हॅलो, मी सुप्रिया मोदगे, रिअल इस्टेट कन्सल्टंट पुण्यातून. आज आपण आलेलो आहोत ANP ऑटोग्राफमध्ये, जिकडे तुम्हाला 3 आणि 4 BHK रेसिडेन्शियल फ्लॅट्स भेटतील. जर तुम्ही रावेत लोकेशनमध्ये फ्लॅट बघत आहात तर ह्या प्रोजेक्टला नक्की विजिट करा. हे आहे तुमचं प्रोजेक्टचं एलिव्हेशन. प्रोजेक्ट असा दिसणार आहे. इकडे तुम्हाला हा पूर्ण प्रोजेक्ट 4.5 एकर्समध्ये बिल्डअप आहे, जिकडे तुम्हाला 4 टावर्स भेटणार आहेत, A, B, C आणि D. तर ग्राउंड फ्लोअरला आपल्याला सगळे कमर्शियल असणार आहेत, त्याच्यावरती 6 फ्लोअर पार्किंग असणार आहे. 6 फ्लोअरच्या वरती 8 फ्लोअरला सगळे ॲमेनिटीज दिली आहे पोडियम लेवलला. तिकडे तुम्हाला 35+ ॲमेनिटीज भेटणार आहेत. आणि 8 फ्लोअरच्या अबाव तिकडे तुमचं फर्स्ट फ्लोअर स्टार्ट होतं, तिथून पुढे तुम्हाला 35 फ्लोअरची बिल्डिंग आहे. तर ह्या पूर्ण एरियामध्ये हे सगळ्यात टॉलेस्ट टावरची बिल्डिंग असणार आहे. तुम्हाला A फ्लोअरमध्ये 4 BHK भेटणार आहेत आणि B आणि C मध्ये टावरमध्ये तुम्हाला 2 आणि 3 BHK भेटणार आहेत. आणि D टावरमध्ये तुम्हाला 3 आणि 4 BHK फ्लॅट्स भेटणार आहेत. हे जे सगळ्याचे प्रत्येकाचे 2-2 वेरियंट आहेत ते मी स्क्रीनवरती दिले. तुम्ही कॉन्फिगरेशन आणि प्राइसिंग बघून घ्या. इकडे तुमचं ब्लू स्काय रेस्टॉरंट असणार आहे. त्याच्याबरोबर मध्ये 300 मीटरचा एक DP सँक्शन रोड आहे. तिकडून तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी एंट्रन्स आहे, एंट्री आणि एक्झिट दिली आहे. जे मी आता ॲमेनिटीज बोलले पोडियम लेवलला, तिकडे तुम्हाला इन्फिनिटी पूल पण भेटणार आहेत आणि थोडेफार ॲमेनिटीज तुम्हाला ग्राउंड लेवलला असणार आहेत. वॉकिंग लाईक नॉर्मल योगा वगैरे तिथे तुम्ही करू शकता. तर हे सगळे फ्लॅट वास्तू कंप्लायंट आहेत आणि सगळे फ्लॅट ईस्ट वेस्ट फेसिंग आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये. तर चला आपण सॅम्पल फ्लॅट बघूयात. एंट्री करताच तुम्हाला 5x8ची लॉबी भेटेल. तुम्हाला इकडे प्रीमियर डोअर पण भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल लॉक दिलेला आहे. तुम्ही हे लॉक बायोमेट्रिकने, फिंगरप्रिंटने, कार्ड आणि कीने ॲक्सेस करू शकता. तुम्हाला बाहेर व्हिडिओ कॅम पण दिलेला आहे. आणि हे आहे तुमचं L शेप लिव्हिंग अँड डायनिंग. ही आहे तुमची स्पेशियस लिव्हिंग रूम. तुम्ही लेफ्ट साईडला असं TV प्लॅन करू शकता, जसं यांनी प्लॅन केलं आहे. आणि तुम्हाला इकडे सिलिंग हाईट 10 फीट भेटणार आहे. तुम्ही असं एक सुंदरसं शँडेलियर इकडे लावू शकता. आणि तुम्हाला लिव्हिंग सोबत अटॅच बॅल्कनी पण भेटणार आहे. इकडे तुम्हाला हे डोअर ॲल्युमिनियम सिस्टीमचं दिलं आहे. तुम्हाला सगळे बाल्कनी 1 स्टेप डाऊन भेटणार आहेत. आणि ही बाल्कनी तुम्हाला 3 साइडेड कवर्ड भेटणार आहे. आणि तुम्हाला ही रेलिंगची हाईट 4 फीट दिली आहे, जेणेकरून जर तुमच्याकडे छोटी मुलं वगैरे असतील तर त्यांची सेफ्टी मेंटेन राहील इकडे. आणि इकडे टफन ग्लासेस पण असणार आहेत, जेणेकरून ते फुटणार नाही. तुम्ही इकडे असं कॉफी स्पेस किंवा झुला वगैरे पाहिजे असेल तर तिथे लावू शकता. आणि जर तुम्ही प्लांट्स प्रेमी असाल तर तुम्ही इथे गार्डनिंग वगैरे करू शकता. आणि तुम्हाला इकडे सगळे फ्लोअर्स मार्बल फिनिश अँटी स्किड टाईल्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही घसरून पडणार नाही. सगळ्या रूम्समध्ये तुम्हाला विट्रिफाईड टाईल्स भेटणार आहेत. आणि ही तुमची डायनिंग स्पेस. त्यांनी इकडे 6 सीटर डायनिंग प्लॅन केलं आहे, पण स्पेस मोठी असल्यामुळे तुम्ही इकडे 8 सीटर डायनिंग सहज प्लॅन करू शकता. तुम्ही डायनिंगच्या वरती असे हँगिंग लाईट्स लावू शकता. डायनिंगच्या बरोबर समोरच तुम्हाला किचन आहे. तुम्हाला किचन 2 पॅरलल प्लॅटफॉर्म किचन भेटणार आहे. आणि इकडे तुम्हाला टोटोची फिटिंग्स भेटणार आहे. किचन सोबत तुम्हाला स्पेशियस युटिलिटी एरिया दिला आहे, ज्याचा मेजरमेंट आहे 5x9. तुम्ही इकडे स्पेशियस डिशवॉशर किंवा इकडे वॉशिंग मशीन प्लॅन करू शकता, कारण स्पेस भरपूर मोठी दिली आहे. आणि सेपरेशनसाठी इथे तुम्हाला डोअर पण दिला आहे. किचनमधून बाहेरच तुम्हाला लेफ्ट साईडला इकडे पावडर रूम दिली आहे, जिकडे तुम्हाला मेटॅलिक फॉल सिलिंग दिली आहे आणि एक्झॉस्ट पण भेटणार आहे. तर आपण बघूयात आता किड्स बेडरूम. तुम्ही ही बेडरूम ॲज अ स्टडी रूम पण प्लॅन करू शकता. आणि याचा डायमेन्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिला आहे. ह्याच्या अलॉंग आपल्याला वॉशरूम पण आहे, तुम्ही चेक करू शकता. वॉशरूम तुम्हाला 9x4चं आहे. आणि तुम्हाला इकडे ग्लास पार्टिशन पण भेटणार आहे.
तुम्हाला किड्स बेडरूममध्ये वॉल टू वॉल विंडो मिळत आहे. हे स्पेस तुम्ही ओपन नाही करू शकत आहे कारण की किड्सची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आणि वरती स्पेस ओपन करू शकत आहे कारण की डे लाईट व्हेंटिलेशनसाठी. तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सगळे फ्लॅट्स वास्तू कंप्लायंट भेटणार आहेत आणि सगळे फ्लॅट ईस्ट वेस्ट फेसिंग असणार आहेत. आणि हा तुमचा स्पेशियस मास्टर बेडरूम. तुम्ही इकडे असं वॉर्डरोब प्लॅन करू शकता आणि इकडे असे तुमचे कपडे वगैरे हँग करू शकता. इकडे फिमेलचे आणि इकडे मेलचे. इकडे तुम्ही किंग साईज बेड पण प्लॅन करू शकता. तरी पण तुम्हाला स्पेस मोठी दिली आहे. याचं डायमेन्शन मी स्क्रीनवरती देत आहे. अलॉंग विथ मास्टर बेडरूम तुम्हाला वॉशरूम भेटत आहे. इकडे तुम्हाला ग्लास पार्टिशन भेटत आहे, ड्राय आणि वेट एरिया सेपरेटसाठी, आणि इथे टोटो फिटिंग्स भेटणार आहेत तुम्हाला. तुम्हाला मास्टर बेडरूम सोबत कॉफी बेस स्पेस भेटत आहे 8x3 ची. इकडे तुम्ही तुमची इव्हनिंग कॉफी एन्जॉय करू शकता बाहेर बघत. आणि मी सांगायला विसरले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मोठमोठ्या लॉंग कॉन्टेंटला आणि शॉर्ट कॉन्टेंटला. तर आपण आता पेरेंट्स बेडरूम बघूया. तर ही बेडरूमची डायमेन्शन मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. ह्या बेडरूममध्ये तुम्हाला वॉल टू वॉल विंडो भेटत आहे आणि तुम्ही इकडे किंग किंवा क्वीन साईज बेड प्लेस करू शकता. तरी पण तुम्हाला सफिशियंट स्पेस भेटणार आहे वॉक करण्यासाठी. आणि तुम्ही असं इथे वॉर्डरोब पण प्लॅन करू शकता जसं त्यांनी दिलं आहे. आणि तुम्हाला ह्याच्यासोबत अटॅच वॉशरूम पण भेटत आहे. तिकडे तुम्हाला ग्लास पार्टिशन भेटत आहे, ड्राय आणि वेट एरिया सेपरेटसाठी, आणि तुम्हाला इकडे टोटो फिटिंग्स भेटणार आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.